अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गजानन. आज आपण राम समर्थांचा 13वा श्लोक बघणार आहोत. श्लोक असा आहे: मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. या श्लोकाच्या द्वारे राम समर्थ आपल्याला काय समजवत आहेत? तर राम समर्थ स्वामी आपल्याला हे समजवत आहेत की काळ जो आहे तो कोणाकरताही थांबत नाही. तो कायमस्वरूपी पुढे आणि पुढेच जात राहतो, त्याला मागची गती नाही. तर कसं आहे की इथे राम समर्थ आपल्याला सांगतायत की उदाहरण दिलं आहे रावणाचं, आणि ते म्हणतात की अरे बाबा, रावणाचं उदाहरण बघ की एवढा मोठा राजा, एवढा तो बुद्धिमान, एवढं वैभव, एवढं सगळं त्याच्याजवळ होतं. शिवाचा सगळ्यात मोठा भक्त, शिवकृपा प्राप्त झालेली, तरीसुद्धा शेवटी त्याचा नाश झाला. नाश का झाला? तर त्याच्यामध्ये सगळ्या कुवासना यायला लागल्या. माणसामध्ये जर का अहम चढला किंवा त्याचा राग बळावला, तर या दोन लूप होल्स असे आहेत की ज्याला गुरुची कृपा ही सुद्धा कधी कधी नाही तारू शकत, परमेश्वरी कृपा पण नाही तारू शकत. कारण त्याच्याकरता लागणारा प्रयत्न जो आहे तो करायला लागतो त्या आत्म्याला, त्या शरीराला. पण प्रयत्न केल्यानंतर जे फळ द्यायचं, त्याला यश द्यायचं का नाही द्यायचं, हे मात्र सद्गुरूंच्या हातात आहे. म्हणून आपल्याकडे मराठीत एक जड म्हण पण आहे, प्रयत्न अंती परमेश्वर. पण माणूस ह्या म्हणीतला सहजपणे म्हणून जातो, पण त्याच्या मागचा जो मतीत अर्थ आहे की बाबा प्रयत्न अंती परमेश्वर आहे, तर माझे 110% झाले आहेत का प्रयत्न, हे बघायला माणूस चुकतो. आणि तिथेच मग त्याच्या प्रगती न होण्याचं कारण तो बनतो, तो स्वतः. तसंच इथे राम समर्थ आपल्याला सांगतायत की एवढा मोठा राजा असूनसुद्धा जेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये अहम एवढा बळावला, त्याच्या कळत न कळत त्याच्याकडनं त्यांनी सगळे वाईट कार्य करायला, कुवासना द्यायला सुरुवात केली. कसं असतं माहिती आहे का, माणसाला या जमाना एस्पेशली कलियुगातला जो मानव आहे त्याला वाटतं की सगळं काही ॲट द फिंगर टिप, एकदम आत्ता केलं आत्ता झालं पाहिजे असं. पण आता तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, ती चांगली गोष्ट असू दे का वाईट गोष्ट असू दे, वेळ आल्याशिवाय आणि तेवढी ती भरल्याशिवाय त्याचे रिझल्ट्स मिळत नाहीत. म्हणून तुम्ही प्रत्येक जमान्यात, कुठलाही युग असू दे, कुठलाही काळ असू दे, तुम्ही बघितलं असेल की देवानी कायमस्वरूपी वाईटाला त्याला एक पिरियड दिला आहे, एक लिमिट दिली आहे की बाबा तू ह्याच्या पलीकडे जाऊ नको. जसं आता आपण उदाहरण घेऊ शकतो शिशुपालाचं. शिशुपालाला श्रीकृष्णाने सांगितलं होतं, तुला 100 शिव्या मी माफ करीन, पण 100च्या पलीकडे 121 आली की मी थांबणार नाही, मग मी रिझल्ट देऊन टाकेन. शिशुपालाने ऐकलं नाही, तो घमेंडीत गेलेला होता, त्याला गर्व झालेला होता, आणि त्यांनी 121 शिवी दिली आणि श्रीकृष्णाने त्याचं डोकं धडापासनं वेगळं करून टाकलं. बोलायचं तात्पर्य हे आहे की प्रत्येक युगामध्ये तुम्हाला एक वाक्य ऐकू येईल की अजून त्याचा पापाचा घडा भरला नाही आहे. हा घडा भरणं म्हणजे काय आहे? काय होतं माहिती आहे का, चांगलं तुम्ही कर्म केलं तर त्याचे रिझल्ट मिळायला वेळ लागतात, तर तुम्ही इम्पेशंट होऊन जातात. आणि तरीसुद्धा तुम्हाला माहिती असतं की तुम्हाला चांगल्या कधी ना कधी तुमच्याबरोबर होईल, त्याचे रिझल्ट मिळतील, म्हणून तुम्ही थोडं तरी पेशन्स धरून असतात. म्हणजे तुम्ही असे मध्ये असतात की धडनं तुमच्यामध्ये तेवढा पेशन्स असतो आणि धडनं तुम्हाला कंप्लेंटिंग नेचर असतं, पण तरून जाता. पण तुम्ही बघा, चांगल्याचं फळ मिळायलासुद्धा ती वेळ, ती काळ, तो योग आल्याशिवाय नाही घडत. आणि वाईटालासुद्धा पापाचा घडा पूर्ण झाल्याशिवाय वाईटाचे परिणाम देव किंवा संत त्यांना देत नाहीत. मग ते कोणी का असेना,
मला कायमस्वरूपी लोक एक प्रश्न विचारतात की वाईटाचं दिवस चांगले असतात आणि चांगल्याचे दिवस कमी असतात. असं नाही आहे. मी परत परत तेच सांगेन. गेल्या कित्येक श्लोकांमध्ये अर्थ सांगताना मी हे रिपीट केलं आहे. आज परत रिपीट करते. फरक फक्त एवढा आहे की तुम्हाला चांगलं झाल्याचं नंतर तुम्ही थोडं पेशन्स तुम्हाला असतात. आणि कसं आहे माहिती आहे का, की परमेश्वर, सद्गुरू हे जेव्हा तुम्ही त्यांच्या शरण जातात, तेव्हा त्यांचं कार्य काय आहे, की तुम्हाला लवकरात लवकर ह्या 84च्या फेऱ्यातनं सोडावं. त्यामुळे मग त्यांचा नॅचरली कल ह्याच्याकडे असतो, की जितक्या लवकर तुम्हाला तुमचे भोग संपवून तुम्हाला बाहेर काढता येईल, ते बघायचं असतं. पण ही गोष्ट मानवाच्या लक्षात येत नाही आणि त्याला वाटतं, की वाईटाचे चांगले दिवस. नाही, मेन उद्देश मनुष्य जन्माचा मोक्ष आहे. तुम्हाला माहिती आहे का, की त्याच्या कर्मानी त्याचे पुढचे किती जन्म लिहिल्या गेले, त्याला किती पुढे जन्म आता घ्यायचे आहेत आणि किती त्याची कर्म निर्माण झाली, जी सोडवण्याकरता, जी संपवण्याकरता त्याला परत येणं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही उरत नाही. कर्माची गती अशीच आहे, ती भोगूनच संपवायला लागते. त्याच्यात काय म्हणतात रामसमर्थ दुसऱ्या लाईनीत, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. इतकं त्याचं कुवासना वाढली. पंचमहापातक सांगितलं गेलं आहे. त्याच्यामधलं पंचमहापातकातलं एक आहे स्त्रीला, परस्त्रीला त्रास देणं किंवा स्वतःच्या स्त्रीलासुद्धा त्रास देणं. घरच्या कुठल्याही स्त्रीला जर का त्रास झाला तर परमेश्वर चालवून घेत नाही. हां, ती स्त्री चुकते आहे ना, मग तुमचा अधिकार आहे की तुम्ही तिला रोकलं पाहिजे आणि तुम्ही रोकलंच पाहिजे. त्यावेळेला जर का तुम्ही तिला नाही रोकलं तर मग ही तुमची चूक. तर भेकड बनू नका, घाबरू नका. काय बोलतायत परमेश्वर, काय बोलतायत संत, हे नीट व्यवस्थित समजून घ्या. आपल्या कर्मात जर का ती स्त्री चुकत असेल तर तिला वाट दाखवणं हे कर्म होऊन जातं तुमचं. असो, तिसऱ्या ओळीत ते म्हणून काय झालं, की जेव्हा सीतेचं त्यांनी परस्त्रीचं त्यांनी आशा केली, त्याप्रमाणे तिला उचलून आणली, असं सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे स्वतःच्या राज्यातल्या लोकांना त्रास देणं, बळजबरीने त्यांच्याकडनं काम करणं, हे सगळं तर रावणाने केलंच. पण त्याच्याबरोबर परस्त्रीची अभिलाषा यांनी त्याचा नाश झाला. पण लोकांना वाटतं की परस्त्रीची अभिलाषा केली म्हणून रावणाचा नाश झाला. नाही, रावणाचा नाश अहंकारामुळे झाला. कारण काय, त्याला अहंकार, घमेंड चढत गेली. कारण त्याला जे जे त्यांनी प्राप्त केलं, म्हणजे आता त्याला शनिदेवांना त्यांनी बंदिस्त केलं होतं, बाकी बऱ्याच देवांना बंदिस्त. आता शनिदेव एक असे देव आहेत जे कर्मप्रधान आहेत, तर त्यांना कोणीही काहीच करू शकत नाही. पण जेव्हा असं झालं की ते त्यांना पण बंदिस्त करू शकले तर रावणाचा घमेंड वाढला. पुन्हा अशाच अजून काही गोष्टी घडल्या, जसं की रावणाने आपल्या जेव्हा त्याचा अहम एवढा उफाळला की ते हिमालयाचा पर्वत उचलायला गेले, शंकरांना हलवायला गेले, तेव्हा त्यांनी पर्वत उचलला, त्याच्याखाली त्याचा हात आला आणि त्याच्यानंतर त्याला तो उचलेना, कारण शंकरांनी नुसतं त्यांचा अंगठा दाबला होता वरनं. तर तेव्हा शंकरांना आळवण्याकरता रावणाने आपल्या गळ्याच्या नसांचं वीणा बनवून त्यांना वाजून त्यांना प्रसन्न केलं होतं. तर या गोष्टी सोप्या नव्हे, हे खूप प्रचंड भक्ती आहे. पण एवढी सगळी भक्ती असून ही कशामुळे डाऊन द ड्रेन गेली? अहंकार आणि राग. त्यामुळे त्याच्या पुढच्या ओळीत आपल्याला ते काय सांगतायत, म्हणून कुडी वासना सांडी वेगे, बळे लागला काळ हा पाठी लागी. काय त्यांचं म्हणणं आहे की अरे काळ हा थांबणार नाही आहे, काळ हा पुढे पुढे येतच चालला आहे. एक दिवस तो तुमच्या समोर येऊन उभा राहणार आणि त्यावेळेस तुमच्या हातात काही राहणार नाही. तो काळ तुमच्या तोंडासमोर येऊन उभा राहून तुमचा नाश साध्य करायच्या आधी तुम्ही तुमची जी वासना आहे, वाईट गुण आहेत,
दुर्वासना आहे, तुमच्यातले काय म्हणतात, दुसऱ्याला त्रास देणारे असे गुण आहेत. एस्पेशली राग आणि अहंकार पण. कारण राग आणि अहंकार 2 गोष्टी अशा आहेत ज्या फक्त च्या कृपेनेच जाऊ शकतात किंवा गुरुप्राप्तीनंतर जाऊ शकतात पूर्णपणे. पण आपण प्रयत्न तर करू शकतो, तर तो करायला आपण चुकू नये. आपण ताबडतोब प्रयत्न करावा की आपला राग आणि आपलं हे राहणार नाही. आपण एकीकडे देवाला प्रार्थना करतो की देवा तू माझं प्रारब्ध कमी करून मला आता लवकर मार्ग मोकळा कर. पण देवाने तेच केलं की तेच तुम्हाला खटकायला लागतं आणि तुम्ही म्हणता मी देवाचं केलं की मला दुःख येतं. पण तुम्ही पण तर दुसऱ्याला दुःख दिला म्हणूनच तर तुमच्या जन्माचं कारण झालं. हे पण तर तेवढंच सत्य आहे ना. ॲक्च्युली होतं काय माहिती आहे, मानवाचे हातपाय चालतात, मानव तारुण्यात असतो, तर त्याचा सगळा जोर जोमावर असतो आणि तो या जोमाच्या बळावरनं खूप अहम करून घेतो, खूप काही बोलून घेतो, ज्या त्याला नंतर त्याला हे रिअलाईज होतं की आपल्याला एकट्याला जमणारी गोष्ट नाही आहे. पण त्याचा अहंकारमध्ये येतो, रागमध्ये येतो आणि तो त्याला बोलूनसुद्धा दाखवत नाही. मग शेवटी काय होतं, तर त्याचा या सगळ्या अहंकाराचा, या सगळ्या गोष्टीचा शेवटी परिणाम. मला एक गोष्ट कळत नाही की माणसाला हा परिणाम का कळत नाही, की हे परिणाम जो आहे शेवटी काय आहे परिणाम, तर तुमच्याकडनं माणसं तुटतील आणि माणसं जर का तुटली तर मला सांगा, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला 4 खांदे लागणार आहेत. अगदी या युगातली काही लोकं अशी पण आहेत जे विचार न करता म्हणतील की बाबा नाही हल्ली हर्स येते वगैरे सगळं. पण मी तुम्हाला विचारते की अगदी हर्स जरी आली तरी 4 खांदे लागणार ना. तुम्हाला चढवायला तर कोणतरी लागेल ना. बरं, तुम्हाला उतरायला कोणीतरी लागेल, तुम्हाला पेटवण्याकरता अगदी इलेक्ट्रिकलमध्ये जरी टाकलं तरी तुम्हाला बटन दाबायला कोणीतरी लागेल. तर या जवानीमध्ये ना माणसाने आपला होश गमवू नये, त्याची सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवावी आणि मॅक्सिमम चुका या जवानीत घडतात, तेव्हा घडतात जेव्हा माणसाकडे सगळ्या सुखसोयी असतात. तेव्हा सुखसोयीच्या अधीन जाऊ नये माणसानी आणि त्यांनी त्यावेळेलासुद्धा आपलं पाय जमिनीवर नीट ठेवावा, अहम करू नये. शक्यतोवर तर आपल्या हातनं कोण दुखवलं गेलं असेल तर त्याची माफी मागायला विसरू नये. माफी एक अशी गोष्ट आहे जी मागितल्याने लगेच अर्धा राग शांत होतो, भले पूर्ण ना हो, जर का मोठी चूक केली तर. ओके, किंवा त्या माणसात गुण तसा असेल तर. पण हाफ माफी किंवा तेवढा थंडावा तर येऊन जातो आणि मग तुमचं ते कर्म पण होतं माफी मागणं. तर हे होतं राम समर्थांचं 13व्या श्लोकाचा अर्थ. आणि आता आपण पुन्हा भेटू 14व्या श्लोक आणि त्याच्या अर्थासहित. जय गजानन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नर्मदे हर.